भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचं पोलीस स्टेशन म्हणून अड्याळ पोलीस स्टेशनला संबोधले जाते। भंडारा पवनी मार्गावर हा पोलीस स्टेशन असून याच पोलीस स्टेशनच्या समोर बॅरिगेट लावून ट्रॅफिक पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतात। पण यामध्ये त्यांच्या सोबतीला खासगी व्यक्ती असून त्याच्या हातात ई चलान मशीन आहे। इतकेच नव्हे तर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना हा व्यक्ती हात देऊन थांबवून त्याचं चलान देखील कापतो। हा संपूर्ण प्रकार पोलीस स्टेशन समोर होत असताना देखील ठाणेदार काय करतात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। इतकेच नाही तर दुसरा व्यक्ती खादी पॅन्ट घालून रस्त्यावर उभा असतो व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करताना दिसतो। त्यामुळे या खासगी व्यक्तींना इतके अधिकार दिले तरी कोणी असा प्रश्न उपस्थित होतो। तर या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले, पण कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे। अड्याळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काही प्रायव्हेट लोक तिथं गाड्या थांबवून वसुली करत आहेत आणि हे प्रत्यक्षदर्शी तिथं ठाणेदार यांच्या समोर ते कारवाई होत आहे। मला काही दिवसापासून आमचे जे तिथले कार्यकर्ते आहेत आणि तिथले लोकल लोक आहेत अड्याळच्या हद्दीतील अड्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे वारंवार तक्रारी लावून राहिले की असे लोक तिथं ते गाड्याकडून वसुली करत आहेत आणि तेही अड्याळ पोलीस स्टेशनच्या समोर। आज आम्ही अशी पोलीस अधीक्षकांना विनंती करतो, असा प्रकार घडायला नको। लोकांची लूटमारी प्रायव्हेटच्या हाताने आणि जे मशीन आहे पावती फाडणारी ते प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये कशी काय गेली त्यावर चौकशी करायला हवं आणि चौकशीनंतर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर सक्त अशी कारवाई या गव्हर्नमेंटने तसेच सरकारने करायला पाहिजे।